अरुणोदय युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता आपण कंटिन्यू या क्लासला सुरुवात करत आहोत। काल तुम्ही जे शिकलेला जो प्रकार आहे म्हणजे तो पूर्वीचाच प्रकार होता, फक्त त्याच्यामध्ये नाही नॉट हे आपण नव्याने शिकणार आहोत। तर काल तुम्ही वाक्य शिकले आय एम नॉट। आय एम नॉट म्हणजे मी नाही। तुम्हाला मी रिकामा साचा देऊन देतो। पहिल्यांदा रिकामा साचा, ही साचा पद्धत लक्षात ठेवा तुम्ही कायमची। रिकामा साचा जर तुमच्या लक्षात आला तर त्याच्यामध्ये एक शब्द टाकला की अनेक वाक्य तयार होतात। आता पहिलं वाक्य काय आता, आय एम नॉट। आय एम नॉट म्हणजे मी नाही। आय एम नॉट म्हणजे मी नाही। ही इज नॉट। ही इज नॉट म्हणजे तो नाही। शी इज नॉट म्हणजे ती नाही। वी आर नॉट आम्ही नाही। यू आर नॉट तू नाही। तू नाही किंवा दुसरं वाक्य होते तुम्ही नाही। हे दोन्ही वाक्य लक्षात ठेवायचे। आणि नंतर दे आर नॉट, ते नाही। ते नाही, नाही किंवा नाहीत। आता हा जरा रिकामा साचा, हा जर कायमचा लक्षात राहिला तर तुम्ही शेकडो वाक्य लिहू शकता। आज काल मी तुम्हाला होमवर्क मध्ये सिंगर शब्दाला, सिंगर म्हणजे गायक किंवा गायिका, टीचर म्हणजे शिक्षक किंवा शिक्षिका। आय एम नॉट अ सिंगर, याचा अर्थ काय होतो की मी गायक नाही। ही इज नॉट अ सिंगर, तो गायक नाही। सी इज नॉट अ सिंगर, ती गायिका नाही। वी आर नॉट अ सिंगर, आम्ही गायक सिंगर्स। वी आर नॉट अ सिंगर्स, आम्ही गायक नाही। यू आर नॉट अ सिंगर्स, तू गायक नाही किंवा तुम्ही गायक नाही। दे आर नॉट सिंगर्स, ते गायक नाहीत। आता आर आला म्हणजे इथं वाक्य हे अनेक वचनी शब्दात आहे। वी म्हणजे आम्ही अनेक आहोत, यू म्हणजे तू आहेस किंवा तुम्ही अनेक आहात, तेव्हा यस लागते शब्दाला। तर हा रिकामा साचामध्ये तुम्ही वाक्य काल टाकले असतील, ते होमवर्क झालेलं आहे। तर आपल्याला आता पुढील एक नवीन पुन्हा वाक्य घ्यायचं, याच्यामध्ये तुमचा सराव होण्यासाठी, अधिकचा तुमचा सराव होण्यासाठी आपण पुन्हा एक वाक्य घेऊया। एक नवीन शब्द घेऊया, प्रकार तोच आहे। आय एम नॉट अ कलेक्टर। आय एम नॉट अ कलेक्टर, कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी, म्हणजे मी जिल्हाधिकारी नाही। मी जिल्हाधिकारी नाही। आता आपला साचा माहित आहे, आय एम नंतर ही इज असते। ही इज नॉट हा शब्द कॉमन आहे, कलेक्टर। ही म्हणजे तो, ही इज म्हणजे तो नाही। तो कोण नाही, कलेक्टर नाही। कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी, तो जिल्हाधिकारी नाही। ही नंतर रिकामा असाचा सी, सी इज नॉट, ती नाही, ती कोण नाही आहे, कलेक्टर नाही। कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी नाही आहे। सी इज नॉट अ कलेक्टर म्हणजे ती जिल्हाधिकारी नाही।
ची नंतर काय येते? वी आर नॉट कलेक्टर्स. अनेक वचनी शब्द आहे. वी आर नॉट कलेक्टर्स म्हणजे आम्ही जिल्हाधिकारी नाही. आम्ही जिल्हाधिकारी नाही. आता आपण 4 वाक्य घेतले, अजून आपले 4 वाक्य राहिले आहेत. आता तुम्ही पुन्हा एकदा वाचून दाखवतो तुम्हाला मी. आय एम नॉट अ कलेक्टर, मी जिल्हाधिकारी नाही. ही इज नॉट अ कलेक्टर, तो जिल्हाधिकारी नाही. शी इज नॉट अ कलेक्टर, ती जिल्हाधिकारी नाही. वी आर नॉट कलेक्टर्स, आम्ही जिल्हाधिकारी नाही. आता पुढील वाक्य आपण घेऊया. 5 नंबरचं वाक्य आता. यू आर नॉट कलेक्टर्स. यू आर नॉट कलेक्टर्स म्हणजे तू जिल्हाधिकारी नाही. त्याचे 2 वाक्य होतात, हे सुद्धा लक्षात ठेवायचे. तू जिल्हाधिकारी नाही, हे वाक्य एक झालं. किंवा युचा अर्थ तुम्ही सुद्धा होते. तुम्ही जिल्हाधिकारी नाही. पुढचं वाक्य आता देच आहे. दे म्हणजे ते. दे आर नॉट कलेक्टर्स. ते जिल्हाधिकारी नाही. ते जिल्हाधिकारी नाही, नाहीत असं द्या. 7वं वाक्य राहतं एखादं नाव. राम घेऊ आपण. राम, मी राम घेतो म्हणजे तुम्ही रामच घेतलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही तुमच्या भावाचं नाव घ्या, तुझं भावाचं घ्या, कोणाचं घ्या. राम इज नॉट अ कलेक्टर. राम जिल्हाधिकारी नाही. नाहीचे वाक्य सुद्धा आपल्याला लक्षात ठेवा. आणि 8वं वाक्य घ्या. प्रिया इज नॉट अ कलेक्टर. म्हणजे प्रिया जिल्हाधिकारी नाही. परत मी आता वाचन करतो. यू आर नॉट कलेक्टर्स, तू जिल्हाधिकारी नाही. किंवा दुसरं वाक्य काय होईल? तुम्ही जिल्हाधिकारी नाही. वाक्य एकच आहे इंग्रजीमध्ये, मराठीत 2 अर्थ आहेत. दे आर नॉट कलेक्टर्स, तो ते जिल्हाधिकारी नाहीत. राम इज नॉट अ कलेक्टर, राम जिल्हाधिकारी नाही. प्रिया इज नॉट अ कलेक्टर, प्रिया जिल्हाधिकारी नाही. आता हे असे 8 वाक्य झाले. शब्द कोणता घेतला? कलेक्टर, एकच घेतला. आता हे वाक्य तुम्ही लिहून घ्यायचे आणि बोलायचे, वाचायचे. पुन्हा आरशासमोर बोलून पाहायचं, मित्रमैत्रिणीसोबत बोलायचं, भावासोबत, बहिणीसोबत किंवा आई वडिलांसोबत बोलायचं किंवा एकटेच बोलायचं. पण हे वाक्य बोलणं आवश्यक आहे. आता हे वाक्य झालेले आहे, परंतु तुम्हाला आता परत 2 शब्द लिहून देतो होमवर्कसाठी. पेंटर. पेंटर म्हणजे चित्रकार. फार्मर. फार्मर म्हणजे शेतकरी. या 2 शब्दाचे परत तुम्हाला उद्याच्या होमवर्क मध्ये 16 वाक्य लिहायचे आहेत. 16 वाक्य तुम्हाला आता समजलेले आहेत.
तुमचं रिपिटेशन झालं तेव्हा तो प्रकार तुम्हाला समजणार आहे. आणि हे 2 होमवर्क तुम्हाला लिहायचे आहेत, ते बोलायचे आहेत, वाचून पाहायचे आहेत. हा प्रकार तुम्हाला या आजच्या नंतर परत तुमच्या लक्षात येईल. आणि हे वाक्य लिहिल्यानंतर आठवणीने तुम्ही एकट्यात लिहायचं, स्वतः लिहायचं, कोणाचं पाहायचं नाही, कोणाला विचारायचं नाही, काही नाही. तुम्ही रिकामा साच्यात पाहायचं आहे. आणि आजच्या दिवसामध्ये आपलं एवढं होईल. फक्त एकच सर्वांना विनंती आहे की जे कोणी नवीन असतील या युट्यूब चॅनलला, त्यांनी फक्त एकदाच चॅनलला सबस्क्राईब करायचं, एकदाच आयकॉन बेल बटनला दाबायचा, प्रेस करायचं. त्यामुळे तुम्हाला हे व्हिडिओ मला वारंवार तुम्हाला लिंक पाठवावं लागते. ते लिंक पाठवण्याची गरज राहणार नाही. ते तुम्हाला मोफत तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्याचा तुम्हाला खर्च सुद्धा नाही आहे. अगदी मोफतपणे तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि फक्त एकदाच करायचं, पुन्हा पुन्हा नाही करायचं. जे नवीन असतील त्यांच्यासाठी सूचना आहे. तर आज या ठिकाणी आपण थांबूया. तुम्हाला सर्वांना यासाठी मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. काळजीपूर्वक सर्वांनी प्रामाणिकपणे हा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला नक्कीच 100% इंग्रजी बोलता येईल, वाचता येईल आणि लिहिता येईल. तर या ठिकाणी आपण थांबूया. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.